सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप. समक्षता त्याची राखी शुद्धयाला, समक्षता त्याची राखी शुद्धयाला, सदा शुद्धाना दूर ठेवी, सदा शुद्धाना दूर ठेवी. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप. प्रवृत्तीचे पीठ उभा तयावरी, उपदेशकारी पवित्रात्मा, उपदेशकारी पवित्रात्मा. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप. आजच्या म्हणण्याकरिता देवाचे वचन यशयाचा 35वा अध्याय 7 ते 10 ही वचने. यशया 35 7 ते 10 ही वचने. जेथे मृगजळ दिसते तेथे तलाव होईल, तृषित भूमीचे ठिकाणी उफळते झरे होतील. कोल्हे राहतात त्या स्थळी बोरू व लव्हाळे यासही गवत उगवेल. तेथील मार्ग राजमार्ग होईल, त्याला पवित्र मार्ग म्हणतील. त्याने अपवित्र जन जाणार नाहीत, पण तो त्यांच्यासाठीच परमेश्वराच्या लोकांसाठी होईल. त्या मार्गाने जाणारे मूढ असले तरी मार्ग चुकणार नाहीत. तेथे सिंह असणार नाहीत, हिंस्र पशूंचा तेथे रिगाव होणार नाही. तेथे ते आढळणार नाहीत, पण तेथे उद्धारलेले संचार करतील. मुक्त केलेले परमेश्वराचे लोक परत येतील. ते जय जयकार करीत सियोनेत येतील. त्यांच्या मस्तकी अक्षय आनंद राहील. ते आनंद व हर्ष पावतील, दुःख व उसासे पळ काढतील. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. आताच आपण यशायाचा ग्रंथ याचा 35वा अध्याय आणि वचन 7 पासून 10 पर्यंत वाचलेला आहे. या शास्त्र भागाला आणि या पूर्ण अध्यायाला जे शीर्षक देण्यात आलेले आहे ते आहे देवाच्या लोकांचे पुनर्वसन. आपण ज्यावेळेस यशायाच्या पुस्तकाचा अभ्यास करतो त्यावेळेस 35व्या अध्यायामध्ये विशेष आपल्याला पाहायला मिळतं की परमेश्वर त्याच्या लोकांचं कसं पुनर्वसन करणार आहे त्याचं चित्रण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. 35वा हा अध्याय एक अद्भुत भविष्यवाणी आहे जी परमेश्वराच्या लोकांसाठी आशीर्वाद संदेश देते. या अध्यायात निर्जन प्रदेशात देवाच्या हस्तक्षेपाने कसे परिवर्तन होईल आणि देवाच्या लोकांचा कसा विजय होईल याचे वर्णन केलेले आहे. सारखा जीवनातील स्थितीच्या रूपांतराचे प्रतीक आहे. ज्या ठिकाणी काहीच नसते
तिथे देवाचे पाणी म्हणजे आशीर्वाद मिळतो. ही पवित्रता आणि जीवनाची बरोबर दाखवते, जिथे एकेकाळी कोरडेपणा होता. वचन 8 मध्ये आपण पाहतो की पवित्र मार्ग हा मार्ग अशा लोकांसाठी आहे जे देवाच्या मार्गावर चालतात. हा मार्ग पवित्र आहे आणि यावर फक्त परमेश्वराचे लोकच चालू शकतात. याचा अर्थ असा आहे की देवाच्या मार्गावर असलेले लोक कोणतेही चूक किंवा अपवित्रता टाळतात. वचन 9 मध्ये आपण पाहतो की सिंह असणार नाही, हिंस्र पशुचा विगाव होणार नाही. हे वचन सुरक्षता आणि संरक्षणाचे वचन दिलेले आहे. देवाच्या मार्गावर चालणाऱ्या लोकांना हिंसक शक्ती किंवा संकटाचा धोका नसतो, कारण परमेश्वर स्वतः त्यांना संरक्षण देतो. वचन 10 मध्ये आपण पाहतो की मुक्त केलेले परमेश्वराचे लोक परत येतील. परमेश्वराच्या लोकांच्या मुक्ततेचे आणि विजयाचे दर्शन आहे. जे लोक मुक्त केलेले आहेत ते आनंद आणि जय जयकारासह परमेश्वराकडे परततील. त्यांचा आनंद अक्षय असेल, दुःखाचा पूर्णपणे अंत होईल. आपण या ठिकाणी काही प्रश्न विचारले तर आपल्याला पाहायला मिळते की आपण परमेश्वराच्या पवित्र मार्गावर चालण्यासाठी तयार आहात का? आपल्या जीवनातील कोरडेपणा आणि दुःख कसे बदलू शकतात? देवाच्या मार्गावर चालताना आपण त्याच्या संरक्षणाचा अनुभव घेतो का? या वचनावर विचार करताना आपल्या जीवनात देवाच्या उपस्थितीचे महत्व आणि त्याच्या मार्गावर चालण्याची जबाबदारी जाणून घेऊया. आपण या वचनावर मनन करू आणि या वचनासाठी देवबापाचे आभार मानू, कारण देवबापाने आपल्या जीवनामध्ये हे पुनर्वसन ठेवलेलं आहे. जर नसतं ठेवलं तर कदाचित आपलं काय झालं असतं आपण विचार करू शकतो. म्हणून या वचनासाठी देवबापाचे आभार मानू, आपल्या पापपत्र पश्चाताप करू, आपले दुःख, आपले निराशा, आपल्या अडचणी आणि जगामध्ये तणाव परमेश्वराच्या चरणी ठेवू. तो आपलं पुन्हा पुनर्वसन करण्यास तयार आहे. चला आपण प्रार्थना करू आणि देवाच्या हातामध्ये आपण पडू. प्रार्थना करू. देवबापा, आम्ही या वचनाबद्दल तुझे आभार मानतो, कारण तू आम्हाला पुन्हा आमचं पुनर्वसन तू करणारा देव आहेस. आम्ही बापा आमचे दुःख, आमच्या निराशा, आमचे आजार, आमच्या समस्या याकडे बापा आम्ही दुर्लक्ष करून आम्ही तुझ्याकडे पाहत आणि जीवन जगावं, कारण तू एक दिवशी आम्हाला तू पुन्हा नवीन करणार आहेस. आम्हाला पुन्हा तू पुनर्वसन आमचं करणार आहेस. म्हणून बापा आम्ही आनंद जय जयकार करत आम्ही आमचं जीवन जगावं, म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. आमचं जीवन आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. प्रभू येशूच्या नावाने मागतो, आमेन. येथेच विराजे देव माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 180027003333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.